जेव्हा आयुष्याचं ओझं तुला असह्य वाटायला लागेल, मन पूर्णपणे थकून जाईल आणि विचार करायची ताकदही संपल्यासारखी भासेल, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव. ही वेळ तुला संपवण्यासाठी नाही, तर तुला आतून बदलण्यासाठी आलेली आहे. काही वेळा असं वाटतं की आता सहनशक्तीची शेवटची मर्यादाही ओलांडली आहे. पण खरं सांगायचं तर माणूस तेव्हाच घडतो जेव्हा त्याच्यावरचं सगळं सहजपणाचं कवच निघून जातं. जे पूर्णपणे तुटून पडतं, ज्याला नव्याने घडवता येत नाही, पण जो वेदना सहन करूनही उभा राहतो, त्यालाच नवीन रूप मिळतं. जेव्हा आयुष्य सोपं असतं तेव्हा माणूस स्वतःकडे कधी पाहतच नाही. सुख, आराम आणि सोयी आपापल्या बाहेरच्याच गोष्टीत अडकवून ठेवतात. पण संकट आलं की मग मन आपोआप आत वळतं. आता हीच ती वेळ आहे जेव्हा माणूस स्वतःची खरी ताकद ओळखतो. दुःख म्हणजे शिक्षा नाही, तो कोणताही दंड नाही, ती एक प्रकारची प्रक्रिया आहे ज्यात माणसाच्या आत लपलेली क्षमता हळूहळू जागी होते. लोखंड आगीत तापवल्याशिवाय कधीच मजबूत होत नाही. जर ते म्हणालं ही आग मला जाळते, तर ते कधीच उपयोगी बनणार नाही. तसंच आयुष्यातली वेदना तुला जाळण्यासाठी नाही, तर तुला आकार देण्यासाठी येते. आपण नेहमी विचारतो, हे माझ्याच बाबतीत का? पण हा प्रश्न आपल्याला अजून कमकुवत बनवतो. खरा प्रश्न असा करायला हवा, ही वेळ मला काय शिकवायला आली आहे? इथूनच बदल सुरू होतो. काल जो माणूस छोट्या गोष्टींनी खचायचा, तोच आज मोठे आघात शांतपणे सहन करतो. हा कणखरपणा बाहेर दिसत नाही, तो मनाच्या आत जन्म घेतो. दुःख आपल्याला लोक ओळखायला शिकवतं. कोण खरं आहे आणि कोण फक्त सोबत असल्याचं नाटक करत आहे, हे ते स्पष्ट करतं. ज्याने स्वतः वेदना अनुभवल्या आहेत, तोच दुसऱ्यांचं दुःख खऱ्या अर्थाने समजू शकतो. हा गुण पुस्तकातून मिळत नाही, तो अनुभवातूनच येतो. जर तुला मोडायचंच असतं, तर तुला उभं राहायची ताकदच दिली नसते. तू पडतोस आणि पुन्हा उठतोस, हाच पुरावा आहे की अजून घडत आहेस. आज जी वेदना तुला कमजोर वाटते, तीच उद्या तुझी सर्वात मोठी ताकद बनेल. कारण आयुष्यात काहीच वाया जात नाही, विशेषतः तो त्रास जो तुला आतून बदलून टाकतो. अश्रू म्हणजे कमजोरी नाही, ती त्या खोलीचं चिन्ह आहे जिथून खरी समज जन्म घेते. जेव्हा मन सहज असतं तेव्हा आपण खोल विचार करत नाही, पण जेव्हा आयुष्य तोडतं तेव्हा माणूस खोलात उतरतो. आणि हीच खोली पुढे जाऊन अनुभव बनते आणि अनुभव शहाणपणात बदलतो. ही समज कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, कारण ती तुझ्या आत तयार झालेली असते. दुःख कायम राहत नाही, पण त्यातून मिळालेली समज आयुष्यभर साथ देते. आज जे तुला असह्य वाटतं, तेच कधीतरी फक्त आठवण म्हणून राहील. पण ज्या काळात तू जे शिकलास ते कधी नष्ट होत नाही. दुःख म्हणजे शिक्षक आहे, फरक इतकाच की तो शिकवतो ते अनुभवातून, आणि अनुभवातून शिकलेला धडा कधीच पुसला जात नाही.